बेहदची परम महाशांती. आज आपल्याला बापूजी ग्रह, देवता आणि ऑलमायटी ऑथॉरिटी यांचे वास्तविक स्थान सांगत आहेत. पहिले सत्य. आज आपण जे शनी, शुक्र, बुध, मंगल, गुरु हे ग्रह मानतो, ते सर्व आत्मे अतिशय प्राचीन आहेत. ते ब्रह्माच्या पहिल्या परार्धातील आत्मे आहेत, ज्यांच्याकडे एकेकाळी अपरिमित शक्ती होती. पण काळाच्या प्रवाहात त्या शक्ती हरवल्या. आता ते आत्मे भटकत आहेत, काही मानवी रूपात, काही सूक्ष्म रूपात, तर काही भूत-प्रेत स्वरूपात अडकले आहेत. म्हणूनच आज ग्रहपूजा किंवा ज्योतिषशास्त्राचा खरा परिणाम दिसत नाही. शुक्राचार्य जे असुरांचे गुरु होते, त्यांनी देवांविरुद्ध उभे राहून असुरांना बळ दिले. त्या अहंकारामुळे त्यांचे सूक्ष्म क्षेत्र अत्यंत नीच पातळीवर गेले आणि आजही असे अनेक आत्मे भटकत आहेत आणि अनेकदा मानवांच्या मनात प्रवेश करून अशांती निर्माण करत आहेत. त्रेतायुगातील रावणाने तर अनेक ग्रहांना आपल्या प्रभावाखाली ठेवले होते. हनुमानजींनी त्यांना मुक्त केले. पण ते आत्मे पुन्हा पतन पावले आणि आज ते अत्यंत सामान्य स्तरावर शक्तिहीन अवस्थेमध्ये आहेत. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आज फेल होताना दिसत आहे. ग्रह स्वतःच दुःखी आहेत. ते कोणाचं कल्याण करू शकत नाहीत. लोक भीती दाखवून कर्मकांडाच्या नावाखाली पैसा कमवत आहेत. पण खरी शांती त्यातून मिळतच नाहीये. पूर्वीचे देवी देवता आज मनुष्य रूपामध्ये आले आहेत. त्यांचीही मुक्ती अजून व्हायची आहे. म्हणूनच त्यांची पूजा करूनही शांती मिळत नाही, कारण ते स्वतःच अशांतीत आहेत. खरं परम सत्य आहे, बेहदचा बाप, परब्रह्म परमेश्वर, ऑलमायटी ऑथॉरिटी. तोच सर्व सृष्टीचा मूळ स्रोत आहे. तोच मल्टिवर्स आणि ग्रेट मल्टिवर्सचाही रचयिता आहे. जो त्याला ओळखतो त्याचं ग्रहयोग, कर्मयोग आणि संपूर्ण जीवनही बदलतं. ग्रह नव्हे तर परमतत्व आणि परमप्रकाशाशी जोडलं जाणं, ह्यातूनच खरी शांती आणि खरं परिवर्तन शक्य आहे. ग्रह नाही, परमतत्वाला जोडा. देवतांना नाही, परब्रह्माला ओळखा. ज्योतिष नव्हे तर ज्ञानमार्गामध्ये प्रवेश करा. बेहची परम महाशांती.